चले जाओ चले जाओ, चले जाओ चले जाओ, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। या भ्रष्टाचारी करणाऱ्याला आणि शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं अवहेलना करणाऱ्यांना हे महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अवहेलना झाल्याबद्दल महायुती सरकारचा निषेध। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांची निदर्शने। कारंजा लाड दिनांक 28 ऑगस्ट। तालुका प्रतिनिधी सिंधुदुर्ग येथील राजकोट परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 4 डिसेंबर 2023 ला उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना दिनांक 26 ऑगस्टला घडली। या घटनेमुळे शिवरायांच्या पुतळ्याची अवहेलना झाल्याचा आरोप करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी कारंजा लाड येथे झाशी राणी चौकात महायुती सरकारचा निषेध करीत निदर्शने केली। शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेतकरी नेते डॉक्टर सुभाष राठोड यांनी महायुती सरकारचा निषेध व्यक्त करीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान केल्याबद्दल महायुती सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी यावेळी डॉक्टर सुभाष राठोड यांनी केली। झाशी राणी चौकात निदर्शने केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने केली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अवहेलना करण्यात दोषी असणाऱ्या संबंधितांना थेट जेलमध्ये रवानगी झाली पाहिजे अशी भावना उपस्थित सर्वच शिवसैनिकांनी व्यक्त केली। या निदर्शनात दत्ता तुरक, विलास सुरडकर, गोपाल येवतकर, गणेश ठाकरे, मालाताई चव्हाण, कामाक्षी सोने, गणेश बाबरे, दिवाकर पाटील, कन्हैया ठाकूर, जगदीश थेर, विलास कडू, बबन अमोल मोरे, अविनाश दहातोंडे, दीपक वाघमारे, श्याम पावडे, स्वप्नील उपाध्ये, प्रवीण भुजाडे, राज तुपवणे, सचिन जाधव, सचिन भुजाडे, गजानन काळे, किरण तुपवणे, शुभम वानखडे, दिलीप पटेल, मनोज गवाडे इत्यादी उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी आपली रजा घेते। नमस्कार।